2 याच्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी झालेली आहे त्यांना मंजुरी पत्र वाटप तसेच पहिला हप्ता वितरण आणि आपले मुख्यमंत्री महोदय जे आहेत त्यांचा जो युट्यूबवरील लाईव्ह जो प्रक्षेपित कार्यक्रम आहे तो पाहण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। तर त्याआधी आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याबद्दल थोडी माहिती आपण घेऊयात। तर तुमच्यासमोर जो LCD ठेवलेला आहे त्यावरती आपण PPT प्रेझेंटेशन थ्रू ही जी योजना आहे त्यामध्ये घर कोणत्या प्रकारे बांधलं पाहिजे, किती हप्ता भेटतो तुम्हाला, या सर्वाबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर बघा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि याच्यामध्ये 60% जो वाटा आहे तो 60% वाटा हा केंद्र सरकार देतं आणि 40% वाटा जे आहे तो राज्य सरकार देतं। तर 60% वाट्यामध्ये 72,000 रुपये जे आहेत एका लाभार्थ्याला ते केंद्र सरकारकडून भेटले जातात आणि 40% म्हणजे 48,000 हा जो हप्ता आहे तो राज्य सरकारकडून भेटला जातो। असे टोटल 1,20,000 रुपयेची जी रक्कम आहे ती घरकुल बांधकामासाठी तुम्हाला सरकारकडून दिली जाते। तर यामध्ये घरकुल क्षेत्रफळ किती असायला पाहिजे, तर किमान 269 चौरस फूट एवढं जे क्षेत्रफळ आहे ते तुमच्या घरकुलाचं झालं पाहिजे। आता यामध्ये लाभार्थी निवड जी आहे ती लाभार्थी निवड कशी केली जाते, तर सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011 च्या आधारे कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी व आवास प्लस सर्वेक्षणाच्या आधारे प्राधान्यक्रम यादी जी आहे ती ठरवली जाते। जो प्रायोरिटी नंबर जो असतो तो या सर्वेक्षणा थ्रू प्रायोरिटी नंबर ठरवला जातो आणि त्या प्रायोरिटी नंबर नुसार तुम्हाला जे आहे ते घरकुल मंजुरी दिली जाते। यामध्ये अनुदान वितरण कसं केलं जातं पहा, तर मंजुरी प्राप्त झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही करारनामा जमा करता, मंजुरी प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती एक करारनामा जमा करावा लागतो की तुम्ही या जागेमध्ये घरकुल बांधणार आहात आणि त्या करारनाम्याच्या मागे तुम्ही ज्या जागेवरती घरकुल बांधणार आहात त्या जागेचा उतारा, बँक पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स आणि आधार कार्ड झेरॉक्स जी आहे ही जोडल्यानंतर तुम्हाला पहिला हप्ता जो आहे तो वितरित केला जातो। तुमच्या समोर जो बोर्ड लावलेला आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 वर्षातील मंजूर लाभार्थ्यांची यादी इथे जोडलेली आहे। टोटल 68 लोकांची यादी आहे आणि या यादीमधील फक्त 22 लोकांनी सध्या करारनामे जमा केलेले आहेत। म्हणजे फक्त 22 लोक हे पहिल्या हप्ता वितरणासाठी सध्या पात्र आहेत। त्या 22 मध्ये पण असे लोक आहेत ज्यांचा स्वतःचा उतारा नाहीये। तर म्हणजे ही शोकांतिका आहे, 68 लोकांना घरकुल मंजूर होत आहे आणि त्यातले फक्त 22 लोक करारनामा जमा करतायत। मग बाकीच्या लोकांना पहिला हप्ता येणार कधी, तुम्ही घरकुल बांधणार कधी? तर थोडं गांभीर्य लक्षात घ्या आणि लवकरात लवकर जे आहे ते या लोकांनी करारनामे जमा करा। तर आपण माहिती घेऊयात। पहिला हप्ता जो आहे तो मंजुरी प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला 15,000 हा पहिला हप्ता दिला जातो। त्यानंतर दुसरा हप्ता जो आहे तो तुमचा घरकुल जे आहे ते जोडा पातळीवर पूर्ण झाल्यानंतर 70,000 एवढा दुसरा हप्ता जो आहे तो तुम्हाला दिला जातो। त्यानंतर तिसरा हप्ता जो आहे तो सध्या पातळी पूर्ण झाल्यानंतर 30,000 रुपये एवढा जो हप्ता आहे तो तुम्हाला दिला जातो आणि चौथा हप्ता ज्यावेळेस घरकुल हे तुमचं शौचालयासह पूर्ण झाल्यानंतर 5,000 रुपयाचा जो चौथा हप्ता आहे तो दिला जातो आणि तुमच्या घरकुलाची नोंद ही तुम्ही अर्ज दिल्यानंतर नमुना नंबर 8 म्हणजे मालमत्ता रजिस्टर मध्ये घेतली जाते। तर ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या 4 लेवलवरती ज्यावेळेस तुम्ही घरकुल बांधता ह्या 4 लेवलला घरकुलाचा जिओ टॅगचा फोटो हा अधिकाऱ्यांकडून काढला जातो आणि तो फोटो काढताना ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी किंवा सरपंच यापैकी कोणताही एक व्यक्ती त्या फोटोमध्ये उपस्थित असणं गरजेचं आहे। तर खूप साऱ्या लोकांनी असं म्हणजे बिना फोटो काढता पुढच्या लेवलपर्यंत त्यांनी घरकुल बांधकाम केलेलं आहे। तर तसं करायचं नाहीये। बांधकाम करताना या 4 ज्या पातळ्या आहेत त्या 4 पातळ्याच्या वेळेस 4 फोटो काढणं, जिओ टॅग सहित काढणं बंधनकारक आहे। तर त्या सगळ्या गोष्टींची सर्वांनी काळजी घ्यायची। त्यानंतर या 4 लेवलचे हप्ते जे आहेत ते त्याचं एकूण अनुदान होत आहे 1,20,000 जे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर टप्प्याने आहे वितरित करण्यात येतं। तर यामध्ये अजून एक बाब अशी आहे की हा जो हप्ता आहे तो तुम्ही जो बँक अकाउंट जोडताय त्या बँक अकाउंटवर न जाता
तुम्ही शेवटच्या वेळेस तुमचं जे आधार सीडिंग आहे, आधार कार्ड ज्या बँकेशी लिंक केलेलं आहे त्या बँकेमध्ये तुमचे पैसे जातात. म्हणजे तुमच्या आधार कार्डशी जोडलेले जेवढे बँक खाते असतील त्या कुठल्याही बँक खात्यांमध्ये तो हप्ता जाऊ शकतो. तर तसं होऊ नये म्हणून तुमच्या ज्या अकाउंटवर तुम्हाला पैसे पाहिजेत त्याचं आधार सीडिंग करणं, त्याला आधार कार्ड जोडणं हे गरजेचं आहे. घरकुल अनुदानासोबत इतर शासकीय योजनांचे अनुदान पहा. त्यामध्ये मनरेगा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रोजगार, त्यामध्ये सुरुवातीला खोदकाम सुरू झाल्यानंतर 28 दिवसांची, त्यानंतर वीट बांधकाम पूर्ण केल्यावर 24 दिवसांची, छत, पत्रे, स्लॅब इत्यादी सह पूर्ण केल्यानंतर 28 दिवसांची आणि घरकुल पूर्ण केल्यावर 10 दिवसांची, अशी 90 दिवसांची अकुशल मजुरी, अनस्किल्ड लेबर आपण म्हणतो, हे 26,730 रुपये तुम्हाला देण्यात येते. घरकुल अनुदान सोबत इतर शासकीय योजनांचे अनुदान पहा. शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत मिशन मधून रुपये 12,000 अतिरिक्त अर्थसहाय्य जे आहे ते त्या लाभार्थ्यांना दिलं जातं. पण याच्यामध्ये महत्वाची सूचना अशी आहे की यापूर्वी लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांसाठी हे जे 12,000 आहेत ते 12,000 दिले जातात, सर्वांसाठी नाही. बांधकामास जागा नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्धता. त्यामध्ये पहिला मार्ग आहे पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला स्वतःच्या पैशाने जागा जी आहे ती खरेदी करावी लागते आणि त्यानंतर खरेदी झाल्यानंतर तुम्ही प्रस्ताव पाठवल्यानंतर तुम्हाला या पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेमधून 50,000 रुपये एवढी रक्कम मिळते. त्यानंतर शासकीय जागा मोफत उपलब्ध करून देण्याबाबत, आपल्या गावामध्ये सध्या शासकीय जागा उपलब्ध नाहीये देण्यासाठी. त्यानंतर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करणे. तर जोपर्यंत वरून आदेश येत नाही तोपर्यंत हे नियमानुकूल ग्रामपंचायत करू शकत नाही. त्यानंतर इतर माध्यमातून म्हणजे आपण स्वतः, म्हणजे जर त्यांचे नातेवाईक असतील तर ते त्यांना जर शेतातील जागा असेल तर ती शेतातील जागा बक्षीसपत्र करून देऊ शकतात किंवा गावठाणामधली जर जागा असेल तर ती जागा ते संमतीपत्र करून त्यांना देऊ शकतात. लाभार्थ्यांना जागा नसल्यास 500 चौरस फूट पर्यंत जागा खरेदी करण्यासाठी रुपये 1,00,000 पर्यंतचे अर्थसहाय्य जे आहे हे सुद्धा सरकारकडून दिलं जातं. भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध विभागांच्या जागा घरकुलांसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. दिनांक 1 जानेवारी 2011 पूर्वीचे गावठाण व गावठाणाबाहेरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचे धोरण 2011 पर्यंत झालेलं आहे, पण त्याच्या पुढचे जे आहे ते नियमानुकूलित झालेले नाहीये. भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना बक्षीसपत्र, भाडेपट्टा इत्यादी मार्गाने जागा उपलब्ध करून देण्यात येते. आता सध्या आपण आपल्या लेवलवरती आपण 2च गोष्टी करू शकतो. आपल्या गावाची परिस्थिती सांगत आहे तुम्हाला. ज्या लोकांना जागा उपलब्ध नाहीये ते लोक 2 प्रकारे जागा उपलब्ध करू शकतात. एक म्हणजे गावातील जागा असेल तर आपले जे नातेवाईक आहेत त्यांनी संमतीपत्र करून त्या लाभार्थ्याच्या नावावरती जागा करून द्यायचे. आणि जर शेतातील जागा असेल तर त्या शेतातील जागेसाठी ग्रामपंचायत एक शिफारस पत्र देते. गटविकास अधिकारी यांनी तुम्हाला 2 गुंठे जागा खरेदी करण्यासाठी शिफारस केलेलं एक पत्र दिलं जातं. ते पत्र घेण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा स्वतःचं आणि लाभार्थ्याचं आधार कार्ड आणि जो व्यक्ती जागा देणार आहे त्याचा 7/12 उतारा हा तुम्हाला ग्रामपंचायतीला जमा करायचा आहे. ते सुद्धा बक्षीसपत्र करण्यासाठी सांगितलं गेलेलं होतं. ते सुद्धा कागदपत्र अजून लोकांनी जमा केलेले नाहीयेत. तर ते एकत्र बक्षीसपत्र करण्यासाठी शिफारस पत्र जे आहे ते आपण ग्रामपंचायतीकडून देतो. तर हे 2 मार्ग सध्या आपल्यासाठी उपलब्ध आहेत. तर या दोन्ही मार्गांचा वापर करून ज्या लाभार्थ्यांकडे जागा नाहीये त्यांनी जागा उपलब्ध करून घ्यायची. सध्या आपल्या गावामध्ये 138 लोकांची नावं आहेत घरकुल प्रपत्र ड यादीमध्ये. त्यातले 61 घरकुल जे आहेत ते सध्या या यादीमध्ये मंजूर झालेले आहेत. आणि राहिलेली जी यादी आहे 138 मधले 61 लोक उरल्यानंतर त्यातले 44 लोक असे आहेत की ज्यांच्या नावावरती जागा उपलब्ध नाहीये. म्हणजे निम्म्याच्या वर लोक असे आहेत की ज्यांच्या नावावरती जागा उपलब्ध नाहीये. या सर्व लोकांना मार्चमध्ये सगळ्यांना घरकुल मंजुरी भेटणार आहे. म्हणजे या मार्चमध्ये जी ड यादी आहे घरकुल ड यादी ती पूर्ण यादी क्लिअर होणार आहे. तर सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे ज्यांच्या नावावरती जागा नाहीये त्यांनी मार्च पर्यंत ती जागा खरेदी खत, बक्षीसपत्र, संमतीपत्र करून उपलब्ध करून ठेवायची. अजून एकदा सांगत आहे मी, ड यादीमध्ये 138 नावं होती. त्या
यादीमधील 61 लोकांना सध्या मंजुरी भेटलेली आहे आणि उरलेल्या सर्व लोकांना मार्च 2025 मध्ये मंजुरी भेटणार आहे. तर त्या लोकांनी 1 मार्च पर्यंत जागा उपलब्ध करून ठेवायची आहे. अन्यथा तुमच्या घर म्हणजे तुम्ही जागा उपलब्ध करून नाही ठेवली आणि ह्याच्यामध्ये कालावधी पण पुढे सांगितलेला आहे की किती काळापर्यंत तुम्ही घरकुल बांधून पूर्ण करायची तुम्हाला मुदत आहे. तर ती मुदत संपल्यानंतर घरकुल तुमचं रद्द होण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस घरकुल हे अडतं म्हणजे बांधलं जात नाही त्यावेळेस आम्हाला वरून प्रेशर येतो की डायरेक्ट घरकुल रद्द करा. आपण ते आपल्या लेवलवरती करत नाही. आपण त्या लाभार्थ्यांना चौकशी करतो, त्यांना विचारणा करतो. लाभार्थी येतात, 10 दिवसात बांधतो, 15 दिवसात बांधतो, 20 दिवसात बांधतो असे सांगून जातात. महिना 2 महिने ग्रामपंचायतीकडे येत नाही आणि मग ते घरकुल रद्द केल्यानंतर भांडायला मात्र सगळे येतात. ही खरी परिस्थिती आहे. त्यामुळं घरकुलाची गरज खरंच लाभार्थ्यांना, पण आपण आपल्या लेवलवरती ते रद्द करत नाही किंवा वरिष्ठांना सुद्धा आम्ही ते रद्द करू देत नाही. तर थोडी स्वतःची जबाबदारी म्हणून ग्रामपंचायतीला येत जावा, तुमचे कागदपत्र क्लिअर देत जावा आणि घरकुल भेटल्यानंतर पहिला हप्ता आल्यानंतर लवकरात लवकर घरकुल बांधून पूर्ण करत जावा. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, मार्गदर्शन पर घरकुल डिझाईन म्हणजे तुम्ही कसं घरकुल बांधू शकता. तर यामध्ये पहिलं बघा 3D मॉडेल तुम्हाला दाखवलेलं आहे की या पद्धतीनं तुम्ही घरकुल बांधू शकता. आपण काय सांगितलंय 269 चौरस फूट एवढं क्षेत्रफळ झालं पाहिजे. तुम्ही सरळ बांधा, बोळ बांधा, वर बांधा, कसंही बांधा, फक्त क्षेत्रफळ जे आहे ते 269 चौरस फूट हे झालं पाहिजे. हा नियम आहे. या लेवलचं सुद्धा घरकुल तुम्ही बांधू शकता. इथं 9x13 ची रूम आहे, किचन आहे आणि इथं शौचालय वगैरे असा हे आराखड्यानुसार तुम्ही बांधू शकता. त्यानंतर हा एक 3D मॉडेल आहे. इकडं पण तो आराखडा म्हणजे थोडक्यात ठिकाणांची अदलाबदल करून त्यांनी सांगितलेलं आहे. हे 3 प्रकारचे 3 मॉडेल जे आहेत त्या 3 प्रकारे तुम्ही बांधू शकता किंवा इतर प्रकारे तुम्ही बांधू शकता. अट एकच आहे, फक्त 269 चौरस फूट एवढं क्षेत्रफळ जे आहे ते तुमच्या घरकुलाचं झालं पाहिजे. बहुमजली इमारत, गृहसंकुल आणि बहुमजली गृहसंकुल डिझाईन. तर ज्या लोकांना म्हणजे असं ग्राउंड लेवलला एवढी जागा उपलब्ध होत नाही ते लोक बहुमजली इमारत सुद्धा बांधू शकतात. ज्यावेळेस गटविकास अधिकारी साहेब आपल्या गावामध्ये आले होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही डबल मजली म्हणजे बहुमजली इमारत जी आहे ती तुम्ही बांधू शकता. लांबी रुंदी आपल्या सोयीने घ्यायची, फक्त क्षेत्रफळ हे 229. बघा, बहुमजली इमारत कोणाला लागू होते? जागेची जास्त किंमत व कमी उपलब्धता लक्षात घेऊन भूमिहीन लाभार्थी एकत्र करून बहुमजली इमारत उभारू शकतात. काय म्हणलेलं आहे? जागेची जास्त किंमत व कमी उपलब्धता लक्षात घेऊन भूमिहीन लाभार्थी एकत्र करून बहुमजली इमारत उभारू शकतात. म्हणजे ज्यांना जागा नाही आणि जे जागा खरेदी करू शकत नाही असे लोक, भूमिहीन जे लोक आहेत ते 2 ते 3 लोक एकत्र येऊन एकावर एक असे अपार्टमेंट टाईप तुम्ही घरकुल बांधू शकता. त्यानंतर नेक्स्ट बहुमजली इमारत आराखडा. त्याच्यामध्ये 3 लाभार्थ्यांना त्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत. जागेचे क्षेत्रफळ हे 500 चौरस फूट, तळमजला अधिक 2 मजले आणि त्यानंतर प्रत्येकी 1 मजला, त्यामध्ये 1 खोली, 1 किचन आणि 1 शौचालयासहित स्नानगृह असा जो आराखडा आहे तो तुम्ही बनवू शकता. त्यानंतर पुढे आपल्याला 3 चित्र दाखवलेत. ही गृहसंकुल आहेत बघा. जागेची जास्त किंमत व कमी उपलब्धता लक्षात घेऊन भूमिहीन लाभार्थ्यांना एकत्र करून गृहसंकुले सुद्धा तुम्ही बांधू शकता.
म्हणजे वेगवेगळे मार्ग सरकारने तुम्हाला दिलेले आहेत, वेगवेगळे आराखडे दिलेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं हे जे घरकुलं आहेत ते घरकुलं बांधू शकता. आता या गृहसंकुलांची किंवा घरकुल वसाहतीची वैशिष्ट्य काय आहेत बघा. त्याच्यामध्ये जागेचे क्षेत्रफळ जे आहे ते 5300 चौरस फूट रस्त्यासहित म्हणलेलं आहे. एकूण लाभार्थी संख्या याच्यामध्ये 16 बसू शकते आणि प्रति लाभार्थी एक खोली, स्वयंपाकगृह, शौचालय सहित स्नानगृह असा आराखडा याच्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर अजून बहुमजली गृहसंकुलांची संकल्पना सुद्धा इथे दिलेली आहे. नेक्स्ट शेवटचा महत्वाचा मुद्दा असा आहे, घरकुल बांधकाम सुरू करताना घ्यावयाची काळजी. कोणती काळजी घ्यायची बा? घरकुल बांधकाम सुरू करताना पुढील बाबींचा विचार करण्यात यावा. त्यामध्ये पहिले आहे, घरकुल 25 चौरस मीटर म्हणजे 269 चौरस फुटाच्या चटई क्षेत्र मर्यादेमध्ये असावे. 25 चौरस मीटर. अतिविस्तीर्ण घरकुल पूर्ण होण्यास विलंब होतो. घरकुल बांधकाम 1 वर्षाच्या आतमध्ये पूर्ण करणे अनिवार्य आहे. घरकुल बांधकाम 1 वर्षाच्या आतमध्ये पूर्ण करणे अनिवार्य आहे. सध्या 2021-22 सुद्धा घरकुल पेंडिंग आहे. त्यानंतर घरकुलामध्ये शौचालय, स्वयंपाकगृह इत्यादी बाबींचा समावेश असावा. घरकुल वीज जोडणी, नळ जोडणी, परसबाग, रंगरंगोटीसह पूर्ण करावे. त्यानंतर जागेची निवड कशी करायची पहा. नेक्स्ट 269 चौरस फूट बांधकामाकरिता किमान 500 चौरस फूट जागा आवश्यक आहे. उंच सकल भागावरील असावी, खड्ड्यात किंवा दलदलीची जागा नसावी. त्यानंतर भरणी केलेल्या ठिकाणची नसावी. तसेच जागेच्या ठिकाणचा भूजस्तर हा पुरेसा खाली असावा. बांधकाम साहित्याची निवड कशी करायची पहा. स्थानिक पातळीवर उपलब्ध बांधकाम साहित्य व बांधकाम विषयक तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे. स्थानिक भौगोलिक परिस्थिती तसेच साहित्याची उपलब्धता तपासायची. निवड केलेल्या साहित्याचा टिकाऊपणा आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च इत्यादींचा अभ्यास सुद्धा करण्यात यावा. त्यानंतर बांधकाम खर्चामध्ये बचत आणि इतर उपाययोजना कोणत्या आहेत. पूर्वीच्या जुन्या किंवा कच्च्या घराचे साहित्य जसे की विटा, दरवाजे, खिडक्या, दगड, लोखंड आणि लाकूड इत्यादींची गुणवत्ता आणि आयुर्मान तपासूनच त्याचा वापर करायचा आहे. त्यानंतर खोदकाम कमी करावे लागेल अशी जागेची निवड करायची. भूकंपरोधक बांधकामाच्या दृष्टिकोनातून घरकुल बांधकाम आयताकार व भूकंप प्रतिरोधक बँड किंवा रिंग लिंटेल व प्लिंथ लेवलचा असावा. त्यानंतर बांधकाम साहित्याची जपणूक कशी करायची. बहुतांश बांधकाम साहित्याची गुणवत्ता बदलत्या हवामानामुळे प्रभावित होऊ शकते. बांधकाम साहित्याची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी साहित्यास सुस्थितीत साठवून ठेवणे आणि काळजीपूर्वक झाकणे उपयुक्त ठरेल. सिमेंट ओलावा असणाऱ्या ठिकाणी न ठेवता बंद खोलीमध्ये असावे. बांधकाम साहित्य गुणवत्ता तपासणी बघा. त्यामध्ये वाळू, हातामध्ये थोडी वाळू घ्या आणि पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये टाका. जर वाळूमध्ये माती असेल तर ते पाण्याच्या पृष्ठभागाच्या वर एक वेगळा थर तयार करेल. सदर वाळू बांधकामास योग्य नाही असं तुम्ही म्हणजे अशा वाळूची तुम्ही निवड बांधकामासाठी करू शकत नाही. त्यानंतर सिमेंट ओलावा शोषून घेणे हा सिमेंटचा गुणधर्म आहे आणि गुणवत्ता तपासण्याकरिता सिमेंट गोणीवर दिलेली दिनांक तपासावी. दिनांक 3 महिन्यापूर्वीची असल्यास सदर सिमेंट बांधकामाकरता वापरण्यात येऊ नये ही काळजी घ्यायची. त्यानंतर स्टील बार्सवरील नक्षी सुस्पष्ट असावी व स्टील गंज लागलेले नसावे. सर्व स्टील बार्सचे वजन समान असावे. त्यानंतर वीट, हातात 2 विटा घ्या आणि एकमेकांवर आदळा. चांगली वीट धातूचा किंवा रिंगिंगचा आवाज करते. जर वीट आवाजाशिवाय तुटली तर ती बांधकामासाठी योग्य नाही असं आपण म्हणू शकतो. दुसऱ्या प्रकारे वीट 1.5 मीटर उंचीवरून जमिनीवर फेका. 1.5 मीटर उंचीवरून पडल्यावर चांगल्या दर्जाची वीट जी आहे ती तुटत नाही. त्यानंतर घरकुल बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इतर कोणत्या शासकीय योजनांचा लाभ जो आहे तो तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये पहिली योजना आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमधून गॅस जोडणी तुम्ही करू शकता. जलजीवन मिशन मधून नळाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तुम्ही करू शकता. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानामधून उपजीविकेचे साधन जे आहे ते तुम्ही उपलब्ध करू शकता. आणि सौभाग्य योजनेमधून विद्युत जोडणी जी आहे ती विद्युत जोडणी तुम्ही करू शकता.
तर बघा, राज्यातील जलद गतीने पूर्ण झालेली घरकुलं दाखवलेली आहेत. पहिला जो फोटो आहे त्या फोटोमध्ये जे घरकुल आहे ते फक्त 35 दिवसात बांधून पूर्ण झालेलं आहे. पहिला जो फोटो आहे तो फक्त 35 दिवसामध्ये बांधून पूर्ण झालेला आहे. आणि खालचा जो दुसरा फोटो आहे तो 31 दिवसामध्ये बांधून पूर्ण झालेला आहे. त्यानंतर 3 नंबरचा जो घरकुल आहे हे फक्त 24 दिवसामध्ये पूर्ण झालेलं आहे. म्हणजे कमीत कमी 1 महिन्याच्या आत जे आहे ते घरकुल बांधून पूर्ण झालेले आहे. घरकुलामध्ये बहुमजली इमारती अशा पद्धतीने आपण बांधू शकतो. ते कोण बांधू शकतात? ज्या भूमी लाभार्थ्यांना जागेची किंमत जास्त आहे व जागेची अनुपलब्धता आहे ते अशा प्रकारे घरकुल बांधू शकतात. त्यानंतर हे आहे घरकुल मार्ट आणि हे घरकुल संकुले. याची डिटेलमध्ये माहिती आणि याची वैशिष्ट्य सुद्धा आपण बघितलेली आहेत. आणि राज्यात ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत पूर्ण झालेली जी घरकुलं आहेत तर हे घरकुलं देण्याचा उद्देश असा की प्रत्येक बांधकाम जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. ते तुम्ही प्रत्येक जर फोटो बघितले तर ह्या प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं घरकुल कसं बांधता येईल ह्याचे तुम्हाला फोटो दिलेले आहेत. तर शेवटचा मुद्दा आहे घरकुल योजना किंवा बांधकामाविषयी मार्गदर्शनाकरिता तुम्ही संपर्क करू शकता. संबंधित ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे मी आणि संबंधित ग्राम गृहनिर्माण अभियंता आणि राज्यस्तरीय हेल्पलाईन जी आहे त्या हेल्पलाईनवरती तुम्ही ज्या तुमच्या शंका आहेत त्या सुद्धा विचारू शकता. धन्यवाद. तर ही होती सविस्तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याची डिटेलमध्ये माहिती होती. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. आपण मार्गदर्शन करताना सांगितलेलं आहे संबंधित गावाची भौगोलिक परिस्थिती आणि जे साहित्य आपण वापरतोय त्याची उपलब्धता बघूनच आपण साहित्य वापरायचंय. जे वाळू उपलब्ध नाही म्हणजे आपण वाळू वापरू शकत नाही. 2च मिनिटात मुख्यमंत्री महोदयांचा कार्यक्रम चालू होतोय. नमस्ते. आज या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 या घरकुल वितरण व्यवस्थेचा महोत्सव दत्त मंदिर या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी आपण मोठ्या संख्येने हजर राहिलात याबद्दल मी ग्रामपंचायती वतीनं आपलं धन्यवाद मानतो. आता हा जो कार्यक्रम आहे मला वाटतं 2011-12 मध्ये ज्यांनी घरकुलची नावं नोंदवली होती व त्यावेळेचं ऑनलाईन नावं नव्हती, ऑफलाईन होती. कोणाची गरज कशी असेल त्या पद्धतीने नावं खालीवर झाली असतील तो शासनाचा प्रश्न होता. तो आता काय आपण विचारात घ्यायच नाही. परंतु सध्या जो आहे जी शासनाची ऑनलाईन यादी आहे मला वाटतं मी 2024ला मे मध्ये यादी पाहिली होती. आता माझं जे घरात उदाहरण सांगतो. जो गणेश शहाजी कदम आहे मे 23 मध्ये त्याला एक त्रुटी आली होती की तुम्ही जिथं जागा आहे ती जागा तुम्ही बक्षीसपत्र करून द्या, अटीची पूर्तता करा. अटीची पूर्तता केली होती. तो कागद पंचायत समितीमध्ये ज्या चॅनलला जायला पाहिजे होता तो गेला नाही. तो 6 महिने XYZच्या ड्रॉवरमध्ये राहिला. मी त्या येडशे भाऊसाहेबांना वेळेवर भेटत होतो. सर म्हणजे माझ्याकडे कागद आलाच नाही. कागद आला होता तो तिथे पण गेला नाही. तो आता दोष त्या लाभार्थीचा नाही आहे कारण त्याने पाठपुरावा करायला पाहिजे होता. तो झाला नाही. त्यामुळे आता तसे काही नावांची यादी खालीवर झाली होती तो भाग सोडून द्या. परंतु मे 2024 पासून मी पाहतोय
जी काय घरकुलाची यादी त्यावेळेस 144 जणांची यादी होती. तिथला जो अनुक्रमांक आहे तो अनुक्रमांक आणि आजचा अनुक्रमांक म्हणजे ऑनलाईनचा तो कायम आहे. या यादीमध्ये कुणालाही शंका घ्यायला मी तर म्हणेन जागा शासनाने ठेवलेली नाही. ऑनलाईन आहे. ज्या नंबरला तुमचं घरकुल असेल त्या नंबरनं तुमचं घरकुल येईल. इथून पुढे सुद्धा मला वाटतं 138 जणांची यादी आहे झाली का. 138 जणांपैकी काही घरकुल चालू आहे आणि 133 जणांची यादी होती. त्यातली मगा सांगितल्याप्रमाणे 61+2 हे मागासवर कोट्यातील नाव होती आणि थोडक्यात बॅलन्स होता आणि 61 नावं ही ओपन मध्ये होती. पण मागासवर्गीयमध्ये कोण नव्हती त्याच्यामुळे आता ही मला वाटतं 68 पैकी 61 आणि पूर्वीचा चालू असणारी अशी टोटल 68 जणांची यादी दिली आहे. आणि हा जो क्रम आहे हा क्रम शेवटपर्यंत असा असणार आहे. तुम्हाला एक विनंती करतो की जोपर्यंत तुम्ही स्वतःचं डॉक्युमेंट मॅडमने बरंच काय सांगितलंय की तुमचं करारनामा असेल, आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल, ही सर्व डॉक्युमेंट जेवढी तुम्ही लवकर ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आणून द्या त्यांची प्रोसेस पूर्ण होईल. जोपर्यंत ही पंचायत समितीला सर्व डॉक्युमेंट जात नाहीत तोपर्यंत तुमचा पहिला हप्ता येत नाही. आणि पहिला हप्ता जर सायलेंटवर ठेवा. पहिला हप्ता जर तुम्ही मोजून तुम्हाला सांगतो मी स्पष्ट 15 ते 20 दिवसात जर तुमचा पहिला हप्ता तुमच्या अकाउंटला जमा करण्याची पूर्तता तुम्ही ग्रामपंचायतीने केली नाही तर तुम्हाला घरकुलाची आवश्यकता नाही. मग तुमचं ते घरकुलाचा प्रस्ताव बाजूला जाऊ शकतो. त्यासाठी होता तेवढे डॉक्युमेंट लवकर द्या. पहिला हप्ता तुमच्या पदरात पाडून घ्या आणि पहिला हप्ता घेतल्यानंतर स्टेप बाय स्टेप जोता लेवल एकदा काम झालं की पुन्हा फोटो काढायचा आहे. लेटर लेवल असेल किंवा आपण म्हणतो चौकट लेवल तिथं फोटो काढायचा आहे. आणि मॅडम सांगितल्याप्रमाणे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एक फोटो असणार आहे. ज्यांना जुनं घर आहे पण शासनाच्या माध्यमातून 12,000 मला वाटतं काहीतर संडाससाठी पैसे मिळत होते. आता असा दुसरा एक मुद्दा आहे बघा. पूर्वी स्कीम मधून घरकुल नाही परंतु फक्त टॉयलेट बांधून घेतलंय. 12,000 निधी तुम्ही घेतलाय पण त्या टॉयलेटची नोंद ग्रामपंचायत नाही. शासनाचा निधी आलाय पण तुम्ही ती नोंद करून घेतली नाही. ती नोंद करून घेणं तुमचं बंधनकारक काम आहे. ग्रामपंचायत माध्यमातून तुम्ही एकमेकांना सहकार्य करून ती नोंद करून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर आता दुसरा जो मुद्दा होता ज्यांना जागा नाहीत 61 यादी होती 61ची परंतु आताही नावाने शेवटचं मला वाटतं असेल जो तो 85 नंबरवाला माणूस आलाय. एखादा म्हणू शकेल यादी सर माझं 42 नंबरला नाव होतं पण ते नाव आता माझं आलंच नाही पण माझ्या पुढची नावं कशी आली तर त्याला कारण निवडचं आहे. शासनाने सगळं आदेश काढला होता ज्या लाभार्थ्याकडे स्वतःची जागा नाही अशी नावं जरा बाजूला ठेवा. मला वाटतं 44 काहीतरी नाव आहेत. टोटल 133 पैकी 44 नावं अशी आहेत की त्याचं स्वतःची जागाच नाही. दुर्दैव असं की आई वडिलांना स्वतःच्या मुलाला ती जागा नावावर करून दिलेली आहे. ते आता काय आपण बाकी जायची गरज नाही. फक्त त्या माणसाला स्वतःची जागा नसल्यामुळं सध्या त्याचं नाव बाजूला पडले. तर मॅडमने सांगितल्याप्रमाणे शेतात जर तुमचं घर बांधायचं असेल 7-12 गरजेचे संमतीपत्र पाहिजे. बक्षीसपत्र करून घ्यायचंय 2 गुंठ्याचं कमीत कमी. आणि जोपर्यंत एखादा लाभार्थी भूमीन असेल तर आमच्याकडे दाखला आणून द्या. भूमीन आहे म्हणून जे असे लाभार्थी भूमीन आहेत त्यांचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवणार आहे. आणि मग जर गावठाण जागा त्यांनी स्वतः उपलब्ध करून घेतली म्हणजे एखादी जागा विकत घेतली म्हणा किंवा दुसरा मुद्दा आहे बघा गावात 2 गुंठे जागा आहे परंतु 16 जणाला घरकुल मंजूर आहे. पण ती 2 गुंठ जागेमध्ये 16 जण एकत्र 3 मजल्यापर्यंत बांधकाम पूर्ण करून बांधकाम स्वतःच घर राहण्यासाठी उपलब्ध करू शकतात. 3 मजली बहुमजली हा त्यात उत्तम असा पर्याय आहे. तर सांगायचं तात्पर्य एवढं की ज्याच्याकडे जागा नाही
बक्षीसपत्र करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक धन्यवाद. देवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना या ग्रामीण गृहनिर्माण योजनांसह पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना आणि ग्रामीण भागातील अतिक्रमण नियमानुकूल करणं अशा विविध योजना शासनातर्फे राबवण्यात येत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय यामधील ध्येय क्रमांक 11 नुसार किफायतशीर गृहनिर्माण क्षेत्रात काम केल्यास एकूण 17 SDG पैकी किमान 14 SDG वर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. यासाठी घरकुलांच्या कामाची प्रगती फक्त संख्यात्मक न राहता गुणात्मक राहावी, नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणून लाभार्थ्यांना सर्व सुविधायुक्त असं घरकुल उपलब्ध करून द्यावं, तसंच नैसर्गिक आपत्ती प्रतिरोधक घरकुल बांधण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं शासनाचं ध्येय आहे. आणि या ध्येयानुसारच आज या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मध्ये 20 लाख घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वितरण होणार आहे. त्याचप्रमाणे 10 लाख घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचं वितरण देखील होणार आहे. सर्व लाभार्थ्यांना सूचना आहे की हा कार्यक्रम संपल्यानंतर मंजुरी पत्र वाटप केले जाईल आणि मंजुरी पत्र जे घेऊन जातील त्यांनाच पहिला हप्ता वितरण हा होईल. आपण त्यांचं स्वागत करूया. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती माननीय प्राध्यापक राम शिंदे, उच्च आणि तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री माननीय चंद्रकांत पाटील, सर्वांना विनंती की आपण दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करावी. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलन करून करतो आणि म्हणूनच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. दीप प्रज्वलन हे मांगल्याचं प्रतीक, शुभंकराचं प्रतीक. दीपो नाशयते ध्वांतन धनारोग्ये प्रयच्छति कल्याणाय भवति एव दीप ज्योती नमोस्तुते. दिवा हा अंधकाराचा नाश करतो आणि आरोग्य धनसंपदा देतो. सर्वांचं कल्याण करणाऱ्या दिव्याला माझा नमस्कार असो. सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती. घर माझे शोधायामी वाऱ्यावर वणवण केली, जे दार फुले दिसले ते आधीच निखळले होते. सुरेश भटांच्या या ओळी ग्रामीण भागात राहणाऱ्यांची व्यथा व्यक्त करतात. जीर्ण पडक्या घरात राहणाऱ्या गरिबांचं पक्क्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर इथे उपस्थित आहेत. आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. सर्वप्रथम केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित शहा यांचं स्वागत करतील. ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री माननीय जयकुमार गोरे. मी गोरे साहेबांना विनंती करते की त्यांनी अमित शहा साहेबांचं स्वागत करावं. ग्रामीण जीवनाचं प्रतीक असलेली बैलगाडी त्यांना देण्यात येत आहे भेट म्हणून. त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन गोरे साहेब त्यांचं स्वागत करतात. यानंतर मी गोरे साहेबांना विनंती करते की त्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील स्वागत करावं. ग्रामविकास आणि पंचायत राज राज्यमंत्री माननीय योगेश कदम साहेबांना मी विनंती करते की त्यांनी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांचं स्वागत करावं. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव माननीय एकनाथ डवले साहेबांना मी विनंती करते की त्यांनी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ साहेबांचं स्वागत करावं. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय प्राध्यापक राम शिंदे साहेबांचं स्वागत करते डवले साहेब. उच्च आणि तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांचं देखील स्वागत डवले साहेब करतील. ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरे यांचं स्वागत डवले साहेब करतील. अतिथी देवो भव आणि म्हणून स्वागत समारंभ.
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवास योजनेसाठी दिलेला 100 दिवसाचा कार्यक्रम 45 दिवसात पूर्ण करणारे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरे यांना मी प्रास्ताविक करण्याची विनंती करते. आजचा हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातला किंबहुना देशाच्या इतिहासामध्ये एका वेळी 20 लाख घरांचं मंजुरी पत्र आणि त्याच सोबत साहेब आपण सूचना केल्याप्रमाणे 10,34,000 घरांचा पहिला हप्ता वितरित करण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आणि हा कार्यक्रम ज्यांच्या शुभास्ते होतोय ते देशाचे कणखर लोहपुरुष सन्माननीय अमितभाई शहाजी यांच्या शुभास्ते हा कार्यक्रम होत असताना मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्यासोबत ज्यांच्या सूचनेनुसार ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करतोय किंबहुना आजचा टप्पा ज्यांच्या सूचनेवरून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण केला आहे ते राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सभापती सन्माननीय राम शिंदे साहेब, सन्माननीय मुरलीधरजी मोहोळ साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा, माझे सहकारी सन्माननीय योगेशजी कदम साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी माधुरीताई, त्यासोबत उपस्थित असलेल्या मुख्य सचिव, विभागीय आयुक्त आणि आमचे सचिव एकनाथजी डवले, सगळ्यांचंच मी मनापासून स्वागत करतो. आणि या सगळ्यांचं स्वागत करत असताना ज्यांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही सगळे मिळून स्वागत करतोय ते आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले या प्रधानमंत्री आवास योजनेचे सगळे लाभार्थी, त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. सगळे सन्माननीय पत्रकार बंधू यांचं स्वागत करत असताना आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं खास करून देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी जो संकल्प केलेला आहे बेघरांना घरं देण्याचा, किंबहुना या देशातला एकही बेघर, एकही गरजू घरापासून वंचित राहणार नाही, अशा पद्धतीची भीष्म प्रतिज्ञा आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी केली. आणि तोच संकल्प पुढे घेऊन आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या नव्हे देशातल्या इतिहासातलं एका राज्याला एवढं मोठं उद्दिष्ट आजपर्यंत कधी मिळालं नव्हतं. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांच्या सोबत बैठक केली आणि या महाराष्ट्राची परिस्थिती समजावून सांगत असताना 20 लाखाचं खूप मोठं उद्दिष्ट प्रधानमंत्री आवासचं मिळवून दिलं. म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करूया. आणि हे करत असताना मला आज सांगताना आनंद होतो की आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या 20 लाख लाभार्थ्यांचा मंजुरी पत्र प्रदान करत असताना बालेवाडीला मुख्य कार्यक्रम होतोय. पण बालेवाडीला कार्यक्रम होत असताना आज आमच्या प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये हा कार्यक्रम होतोय की ज्या ठिकाणी पालकमंत्री महोदय त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे. आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 1,000 लाभार्थी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. हाच कार्यक्रम पंचायत समितीमध्ये होतोय. त्या ठिकाणी आमचे आमदार महोदय उपस्थित आहेत आणि त्या पंचायत समितीमध्ये लाभार्थ्यांचा सन्मान करण्याचं काम
आमचे त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी करतायत। आणि सगळ्यात महत्वाचा काय असेल तर पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आज प्रत्येक लाभार्थी आम्ही सन्मानानं ग्रामपंचायतीमध्ये बोलवलेला आहे। प्रत्येक 28,000 ग्रामपंचायतीमध्ये आज ग्रामसभा होते आणि त्या ठिकाणी आपला हा जो कार्यक्रम आहे तो 28,000 ग्रामपंचायतीमध्ये लाईव्ह दाखवला जातोय। त्या ठिकाणी सगळे लाभार्थी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्या लाभार्थ्यांचा सन्मान करून त्यांना मंजुरी पत्र प्रदान करण्याचं काम आज प्रत्येक गावामध्ये चालू आहे आणि याचा मला मनापासूनचा आनंद आहे। साहेब, आपण जो उद्दिष्ट दिलेलं होतं ग्रामविकास खात्याच्या साठी आपण 100 दिवसामध्ये जे उद्दिष्ट आमच्या सगळ्यांच्या समोर ठेवलं होतं आणि ते उद्दिष्ट 100 दिवसामध्ये पूर्ण करायचं होतं। आमच्या ग्रामविकास खात्याला अभिमान आहे की आम्ही 100 दिवसाचं उद्दिष्ट 45 दिवसात कंप्लीट केलं आणि आपल्याला सगळ्यांना सांगताना दुसरं एक आव्हान आमच्या समोर मुख्यमंत्री महोदयांनी दिलं होतं की आम्ही सांगितलं की FTO जनरेट झालेला आहे तो 5 लाख घरांचा झालेला आहे। मुख्यमंत्री महोदयांनी तेव्हा सूचना दिल्या 8 दिवसापूर्वी जर 10 लाख FTO आपण जर जनरेट कराल 10 लाख खात्यावर आपण पैसे पाठवाल तर नक्की मी अमित भाईंना कार्यक्रमासाठी घेऊन येईन असा शब्द मुख्यमंत्री महोदयांनी दिला होता। मुख्यमंत्री महोदय आम्ही ते उद्दिष्ट पार केलं आणि आज मला आनंद आहे या देशाचे गृहमंत्री आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय अमित भाईंच्या हस्ते या मंजुरीचं पत्र प्रदान आपण सगळ्यांना करतोय आणि आपण 10.5 लाख घरांचा पहिला हप्ता आज आपण या ठिकाणी देतोय। हे सगळं करत असताना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार आतापर्यंत आम्ही घरकुलाच्या या सगळ्या गोष्टी कंप्लीट करत असताना नव्यानं ज्या लोकांना घरकुल मिळालं नाही त्या लोकांचा सर्वे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खात्रीने आम्ही सांगतो की आता महाराष्ट्रातला एकही बेघर घरा वाचून राहणार नाही अशा पद्धतीच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करतोय। या ठिकाणी मला सांगताना अजून आनंद होतो आता ज्यांच्याकडे जागा आहे त्यांचं घरकुल आपण देतोय ते घरकुल तयारही होईल पण ज्या लोकांच्याकडे जागाच उपलब्ध नाही अशा लोकांना जागा उपलब्ध करून घरकुल बांधून देण्याचा संकल्प महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही केलेला आहे आणि त्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या नावे एक लाभार्थींना जमीन खरेदीसाठी एक शासनाने योजना चालू केलेली आहे जी अर्धा गुंठ्याला 50,000 रुपये आम्ही पूर्वी देत होतो। आता अर्धा गुंठा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपयाची रक्कम आम्ही लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी शासनाने अनेक निर्णय घेतले। गायरानाची जागा घरकुलासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आणि त्याचसोबत अगदी गावठाणाची जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मला खात्री आहे या महाराष्ट्रातला एकही बेघर घरापासून वंचित राहणार नाही। या सगळ्या गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे मिळून करतोय। मला या ठिकाणी साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद द्यायचा आहे। ग्रामविकास खात्यानं ज्या वेगानं काम केलं म्हणजे 45 दिवसात 20 लाख घरांची मान्यता देणं तसं अशक्यप्राय गोष्ट होती परंतु आमचे सचिव असतील आमचे सगळे CO असतील आमच्या सगळे BDO असतील या सगळ्यांनी आमचे विभागीय आयुक्त सगळे त्या योजनेमध्ये सहभागी होते। आमचे मंत्री महोदय राज्यमंत्री होते। आम्ही सगळ्यांनी मिळून राज्याचा दौरा केला विभागीय बैठका घेतल्या आणि हा महत्वाकांक्षी योजना आज आम्ही 45 दिवसामध्ये पूर्णत्वाला नेतो याचा ग्रामविकास खात्याला मनापासून आनंद आहे। मी आपल्याला एवढंच सांगेन या ठिकाणी आपल्या देशाचे गृहमंत्री यांचं अमित भाईंचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करेन। आपण आमच्या ग्रामविकास खात्याच्या कार्यक्रमाला वेळ दिलात आपलं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन। आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देईन की आपण एका वेळी 20 लाख लोकांना घरं देण्याचा या महाराष्ट्रातल्या गरजू लोकांना घरं मिळणार आहेत यामध्ये मोदीजींनी केलेला संकल्प हेच याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे। म्हणून आपल्या सगळ्यांना च्या वतीनं आदरणीय मोदीजींना धन्यवाद देत असताना अमित भाईंना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आमचं ग्रामविकास खातं साहेब 100 दिवसाचा जो प्रोग्राम आपण दिलाय त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही। जो संकल्प आपण आमच्यासाठी ठेवलेला आहे तो संकल्प पूर्तीच्या दिशेने आम्ही काम करू एवढाच शब्द देतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र।
धन्यवाद गोरेसाहेब. लोकोपयोगी अशा महाआवास अभियानावर आधारित आता चित्रफित पाहूया. घर म्हणजे निवारा, घर म्हणजे हक्काची जागा, घर म्हणजे आपल्या माणसांच्या प्रेमानं ओथंबणारी वास्तू. याच घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं सर्वांसाठी घरे या धोरणाचा स्वीकार केला आहे. मोदी अपना घर बनाने के लिए नहीं बल्कि देश के गरीब, मध्यम वर्ग, दलित, ओबीसी, आदिवासी का घर बनाने के लिए निकला है. ग्राम विकास आणि पंचायत राज विभागांतर्गत राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीणसह विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांद्वारे 19,88,119 गरीब आणि गरजू लाभार्थ्यांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्याच्या या यशस्वी कामगिरीसाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक उद्दिष्ट ठेवून राज्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. 6,37,89 मकान पहले मिले और आज 13,29,678 कुल मिला के 19,66,767 मकान महाराष्ट्र को मिल रहे हैं. ग्रामीण इलाकों में रहने वाले बेघर गरीब की ओर से आपको, मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. राज्याला मिळालेल्या विक्रमी उद्दिष्ट पूर्तीसाठी माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी 100 दिवसीय कार्यक्रमाची घोषणा केली. 20 लाख घरकुलांच्या उद्दिष्ट पूर्तीचे ध्येय घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली माननीय मंत्री, ग्राम विकास आणि पंचायत राज यांच्या संकल्पनेतून 100 दिवसांच्या कालावधीत राज्यात महाआवास अभियान 2024-25 राबवण्यात येत आहे. या कामाला गती देण्यासाठी माननीय मंत्री, ग्राम विकास आणि पंचायत राज यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठका घेण्यात आल्या. राज्य स्तरापासून ग्रामपंचायत स्तरीय सर्व क्षेत्रीय यंत्रणेनं या उद्दिष्ट पूर्तीसाठी अहोरात्र काम करून अवघ्या 45 दिवसात उद्दिष्ट पूर्ती केली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. महाराष्ट्र शासनानं भूमिहीन लाभार्थ्यांना 500 चौरस फूट जागा खरेदीसाठी 50,000 वरून 1 लाख रुपयांची अर्थसहाय्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनानं बहुमजली इमारती, हाऊसिंग कॉलनी, हाऊसिंग अपार्टमेंट, लँड बँक, सँड बँक, घरकुल मार्ट असे उपक्रम देखील हाती घेतले आहेत. आज माननीय गृहमंत्री भारत सरकार, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते तसंच राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री द्वय आणि माननीय मंत्री, ग्राम विकास आणि पंचायत राज यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधील राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि किमान 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात येत असून यामुळे लाखो लोकांचे जीवन बदलणार आहे. सर्व लाभार्थ्यांना घराच्या स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा. महाराष्ट्र शासनाचा एकच ध्यास, राज्यातील सर्वांसाठी आवास. महत्वाकांक्षी आणि लोकोपयोगी असं हे अभियान. यानंतर महाआवास अभियान 2024-25च्या पुस्तिकेचं प्रकाशन होईल. मी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित शाह यांना तसंच इतर मान्यवरांना विनंती करते की त्यांनी महाआवास अभियान 2024-25च्या पुस्तिकेचं प्रकाशन करावं. या अभियान पुस्तिकेमध्ये महाआवास अभियान 2024-25ची माहिती तसंच शासन निर्णयाची माहिती आणि सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची माहिती या पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे. मान्यवरांच्या हस्ते या पुस्तिकेचं प्रकाशन होत आहे. यानंतर अभियान पोस्टरचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. या पोस्टरमध्ये अभियान राबवण्याचा उद्देश, अभियान कालावधीत राबवण्याचे उपक्रम तसंच महाआवास अभियान 24-25 कालावधीतील उत्कृष्ट कार्याचा गौरव याविषयी माहिती देण्यात आली आहे. या अभियानाची माहिती तळागाळापर्यंत नेण्याचं काम या पोस्टरद्वारे होईल हे नक्कीच. आपल्या ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डला सुद्धा हे पोस्टर आपण लावलेलं आहे. ज्या लाभार्थ्यांना या योजनेची पूर्ण माहिती पाहिजे
त्या सर्व लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत नोटीस बोर्डवरती सुद्धा हे पोस्टर लावलेलं आहे व गावात इतरत्र भागामध्ये सुद्धा ते पोस्टर लावण्यात येईल, तर ती माहिती वाचायची आहे. वाटप आता होईल. मी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित शाह साहेबांना विनंती करते की त्यांनी मंजुरी पत्र त्याचं वाटप करावं. लाभार्थी आहेत शंकर किसन तोत्रे, निर्मला शंकर तोत्रे, तालुका आंबेगाव, ग्रामपंचायत कुरवंडी. ह्यांचं कच्चं घर आहे आणि पशुपालन हे उदरनिर्वाहाचं त्यांचं साधन आहे. शंकर किसन तोत्रे आणि निर्मला शंकर तोत्रे. यानंतरचे लाभार्थी आहे शरद गजानन भारती, कमल शरद भारती, तालुका बारामती, ग्रामपंचायत मेखळी. त्यांना 2 मुलं आहेत आणि गावातील ग्रामदेवतेचं जे मंदिर आहे त्याचे ते पुजारी आहेत आणि त्यांना जी दक्षिणा मिळते तोच त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. स्वतःची शेती नाहीये त्यांची. यानंतर विराज राजेंद्र पाटोळे, तालुका दौंड, ग्रामपंचायत नांदवीज. विराजला आई वडील नाहीयेत, FY BCom मध्ये तो शिकतोय. त्याला 2 लहान भाऊ आहेत आणि छपरामध्ये वास्तव्य असलेलं असं त्याचं घर आहे आणि हा 18 वर्षाचा तरुण आहे. यानंतरचे लाभार्थी आहेत सोमनाथ महादेव ठाकर, सुवर्णा सोमनाथ ठाकर. ठाकर आदिवासी कुटुंब आहे आणि मोलमजुरीचं काम ते इतरांच्या शेतामध्ये करतात. तालुका मावळ, ग्रामपंचायत परंदवाडी. यानंतरचे लाभार्थी आहेत उज्ज्वला भागचंद कोळपे, भागचंद शिलाजी कोळपे, तालुका शिरूर, ग्रामपंचायत करंडेवाडी. इतरांच्या शेतामध्ये ते मोलमजुरी करतात आणि यामध्ये लाभार्थी ही महिला आहे. यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 10 लाख घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचं वितरण आता बटन दाबून होईल. मी आदरणीय अमित शाह साहेबांना विनंती करते की त्यांनी बटन दाबून या पहिल्या हप्त्याचं वितरण करावं. धन्यवाद. सर्वांना आसनस्थ होण्याची विनंती. यानंतर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजित पवार साहेबांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय अमितभाई शहा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ, सभापती राम शिंदेजी, विधी मंत्रिमंडळातील माझे सहकारी चंद्रकांतजी पाटील, जयकुमारजी गोरे, योगेशजी कदम, माधुरीताई मिसाळ, चीफ सेक्रेटरी सुजाताताई सवनी, ग्रामविकासचे एकनाथराव डवले, विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार, उपस्थित सर्व लाभार्थी, माता भगिनी, बंधू, शासनाच्या विविध विभागातील उपस्थित असणारे सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, राज्य शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाने आयोजित केलेल्या आजच्या या महत्वपूर्ण कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री आदरणीय श्री अमित शाह साहेब स्वतः उपस्थित आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आदरणीय अमितभाईंचं सर्वात पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो. त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्र हे देशाचं आघाडीचं राज्य. शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, सहकार, आरोग्य, गृहनिर्माण अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे. राज्यातल्या या विकास योजनांना, पायाभूत प्रकल्पांना गती देत असताना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय अमितभाई कायम महाराष्ट्राच्या आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. त्या अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येईल.
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये देखील जो मांडला गेला त्याच्यात तुमच्या माझ्या महाराष्ट्राला झुकतं माप हवं असेल, राज्याच्या सहकार चळवळीला मदत हवी असेल किंवा दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या हिताचा कुठलाही मुद्दा मांडायचा असेल तर प्रत्येक वेळीच माननीय अमितभाई महाराष्ट्राच्या बाजूने आपल्या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचं आपण वारंवार अनुभवलेलं आहे. अमितभाईंच्या या महाराष्ट्राच्या प्रेमाबद्दल राज्याच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्रावरचं त्यांचं प्रेम यापुढेही असंच कायम राहील याची मी खात्री देखील बाळगतो. नुकताच 19 फेब्रुवारी झालेलं रयतेचे राज्य युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक, स्वराज्य संस्थापक यांची जयंती आपण साजरी केली. आपल्या सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला देखील मी वंदन करतो. स्वराज्याच्या संकल्पक राजमाता जिजाऊ महासाहेबांना देखील वंदन करतो. स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांना वंदन करतो. आणि या महामानवांच्या कार्याचा, विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम आज केंद्रातलं देखील आणि राज्यातलं महायुतीचं सरकार देखील करत आहे. आजचा हा कार्यक्रम त्याचंच प्रतीक आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. मी देखील माझ्या गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले, परंतु एवढ्या मोठ्या घटकाला 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र एकाच वेळेस सगळ्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत मिळत आहे. मूळ कार्यक्रम तुमच्या माझ्या पुण्यनगरीमध्ये त्या ठिकाणी होतोय आणि 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचं वितरण एका दिवशी होतंय. हा खरोखरीच आगळा वेगळा किंवा जयकुमार गोरेंनी सांगितलं तसं एक ऐतिहासिक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं कार्यक्रम आहे. प्रत्येकाचं आयुष्यामध्ये स्वप्न असतं, आपलं स्वतःचं चांगलं टुमदार घर असावं, मुलाबाळांचं चांगलं शिक्षण व्हावं, संसार चांगला त्या ठिकाणी मार्गी लागावा आणि तेच स्वप्न पूर्ण करण्याच्या करता तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी मोदी साहेबांनी स्वीकारल्यानंतर संपूर्ण देशामध्ये 2 कोटी घरकुलं देण्याचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतलाय. आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की त्याच्यातले जास्तीत जास्त घरं तुमच्या माझ्या महाराष्ट्राला कशी मिळतील त्याबद्दलचं काम हे आपलं महायुतीचं सरकार करत आहे. आज नवीन घरात तुम्ही ज्यावेळेस बांधलं जाईल, घर चांगलं बांधून घ्या. त्याच्यात येणाऱ्या अडचणी तुम्ही तुमच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या कानावर घाला. सतत आम्ही देखील त्याचा विचार करत असतो. आज देखील जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या आमच्या वेगवेगळ्या घटकाला इथं आपण पत्र देण्याचं, मंजुरी पत्र देण्याचं काम केलेलं आहे आणि पंतप्रधान महोदयांचं विकसित राष्ट्राचं स्वप्न आणि प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे हे त्यांचं जे काही स्वप्न आहे ते आपल्याला सगळ्यांना प्रत्यक्षामध्ये आणायचंय. त्याकरता आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत. ही पण बाब तितकीच महत्वाची आहे. मगाशी जयकुमार गोरेंनी सांगितलं तसं शासनाचा 100 दिवसाचं जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये मी आदरणीय अमितभाईंना सांगू इच्छितो की राज्य सरकारने 100 दिवस एक महत्वाकांक्षी कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि यात शासनाच्या विविध योजनांना, कामांना गती देण्यात येते. ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या माध्यमातून घरकुलांना मंजुरी, हप्ता वितरण, घरकुले पूर्ण करणं आणि भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करणं यासारखी देखील कामं आपण प्राधान्याने त्या ठिकाणी करतोय. राज्यात ग्रामीण आवास योजनेच्या अंतर्गत या 100 दिवसात महाआवास अभियान 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये राबवित असून मला खात्री आहे की 100 दिवसांसाठी ठरवलेलं उद्दिष्ट वेळेआधीच नक्कीच पूर्ण केलं जाईल. ग्रामविकास खात्याची जबाबदारी ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी जयकुमार गोरे आणि आपले राज्यमंत्री योगेश्वर सोपवली त्या दिवसापासून ह्या दोघांनी पण ह्या सगळ्या गोष्टी मनावर घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातूनच आज आगळा वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय आणि या महत्वाच्या कार्यक्रमाला देशाचे सहकार आणि राज्याच्या विकासाच्या योजनांना सर्व लाभार्थींना, बंधू भगिनींना विनंती करतो, तुमचं हक्काचं घर प्रत्यक्षात आणण्यासाठी
राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे प्रयत्नशील आहे. आमच्या या प्रयत्नांना आपण पण मनापासून सहकार्य करा आणि आपल्या हक्काचं घर प्रत्यक्षात त्या ठिकाणी बांधण्याचा आता आपण प्रयत्नशील राहा. जे घरकुल लाभार्थी इथं उपस्थित आहेत त्या घरकुल लाभार्थ्यांना आपण मंजुरी पत्र वाटप करतोय. तर सर्वप्रथम आपण लाभार्थी आहेत ठकूबाई दगडू जाधव या लाभार्थ्यांना आपण मंजुरी पत्र वितरित करतोय. सरकारला पुन्हा 5 वर्षाची संधी दिलेली आहे. तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाला कदापिही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकारी कदापि तडा जाऊन देणार नाही अशा प्रकारची खात्री तुम्हाला सगळ्यांना देतो. अधिक काही बोलत नाही. माझ्यानंतर एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि नंतर आपल्याला सगळ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित भाईंचे विचार ऐकायचे. आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. यानंतर श्री विजय हरिपंत कुमटेकर यांनी पुढे यायचंय. जय भवानी. आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या या टप्पा 2च्या कार्यक्रमाला उपस्थित यानंतर सुनीता विठ्ठल पवार. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, सभापती विधान परिषद रामभाऊ शिंदे, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, या विभागाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री युवराज केदारी शिंदे, मंत्री माधुरीताई मिसाळ, सुजाता सोनिकवाडा, मेघना टवले, कुंडवार, सर्व मान्यवर आणि सर्व लाभार्थी, लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ सगळ्यांचं अंगद नामदेव सांवजी. आपल्या ग्रामीण भागातील जनतेसाठी आनंदाचा आणि समाधानाचा दिवस. पांडुरंग हरिबा माने. एकाच दिवशी घरांचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर झाल्याचं पत्र अमित भाईंच्या यापैकी 10 लाख लाभार्थ्यांचं त्यांच्या हक्काचं घर बांधण्यासाठी मदतीच्या अर्चना शंकर जाधव यांनी तयार राहायचंय. या ऐतिहासिक सोहळ्याचे खऱ्या अर्थाने उपस्थित झालेले आपले देशाचे पुन्हा एकदा कणखर आणि नर्सिंग गृहमंत्री अमित शहा साहेबांचं या पुण्यनगरीमध्ये मी मनापासून तानाजी शिवाजी बगरे त्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे या योजनेतून हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार आहे. अमित भाई इस देश के होम मिनिस्टर है और उनके माध्यम से लाखों परिवारों के स्वीट होम का और घर प्रत्येकाचं स्वप्न असतं. शिवाप्पा बाळाप्पा ढेगे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई या दोघांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. मी एक बार कहा था प्रधानमंत्री जी अमित भाई के बारे में अंगद नामदेव सावंत. महाशक्ति है और उस महाशक्ति की काफी चर्चा हो गई और लेकिन वो सचमुच महाशक्ति है. देश को महासत्ता की ओर ले जाना. शंकर रेवणसिद्ध साखरे. आपली महासत्तेकडे घेऊन जाणारी शक्ती खऱ्या अर्थाने आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी या ठिकाणी देशाचा गौरव आहे. आणि म्हणून आज किसनदेव नामदेव पाटील. या ठिकाणी मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी यांचे मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद देतो. सर्वांनी मंजुरी पत्र हे जपून ठेवायचंय. अनेकांना शक्य होत नाही, परंतु आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी सुरू केले मनोहर सोपान बोले. या या या.
तर कॅबिनेटच्या अंतर्गत आणखी 3 कोटी घरं बांधण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून मोदीजींच्या निर्णय सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे. अशोक पांडुरंग शिंदे. अजून कोण नातेवाईक असतील तर पुढे येऊ शकताय. यांच्यासोबत कोण नातेवाईक असतील तर पुढे येऊ शकताय. आणि म्हणून या घराच्या सावलीत 20 लाख मुलांना प्रेमाचा संसार होणार. सिर्फ दीवारें नहीं, सिर्फ छत नहीं, ये बात है जबरदस्त येसू चौगले. घर नहीं, सिर्फ आवाज नहीं, ये छाव है जबरदस्त येसू चौगले. आणि म्हणून या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम ग्रामविकास आणि धनाजी शिवाजी चव्हाण. राबवत आहे. पुरे राज्य 20 लाख लोकांना या ठिकाणी 20 लाख लोकांना कुटुंबांना आधार मिळतो. म्हणजे एका कुटुंबात आपण 4-5 सदस्य शिवाजी मारुती काटकर. सुद्धा 1 कोटी लोकांच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान या ठिकाणी वैयक्तिक लाभार्थी किंवा त्यांचे नातेवाईक जे उपस्थित आहेत त्यांनी घेण्यासाठी पुढे यायचं. आता आणखी 3 कोटींचं टार्गेट आणि त्यातली 20 लाख घरं महाराष्ट्रात आहेत आणि म्हणून त्यानंतर पुंडलिक विठ्ठल लोखंडे आपल्या यादीमधील पहिलेच लाभार्थी आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना साथ महाराष्ट्र में दूसरी योजना है बिचारी आणि मग त्या योजनेच्या माध्यमातून देखील आपण लाखो घरं बांधतोय. पिछडे आदिवासी समुदाय. त्यानंतर मारुती रामा जावीर यांचे कोण नातेवाईक असतील तर या. हाऊसिंग फॉर ऑल या महत्वाकांक्षी